नमस्कार मंडळी, मी हनुमंत विठ्ठल बोराटे, गडकोटाचे भ्रमण या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे मी सहर्ष स्वागत करत आहे. आज आपण ह्या छोटेखानी व्हिडिओमध्ये छत्रपती शिवरायांचा मृत्यू कसा झाला आणि कोणत्या बकरीमध्ये काय उल्लेख आहेत. खरंच छत्रपती शिवरायांना सोयराबाईंनी विषप्रयोग केला होता का? ह्या सर्व गोष्टींचा थोडक्यामध्ये मोजक्या शब्दामध्ये उहापोह करणार आहोत. छत्रपती शिवरायांचा मृत्यू म्हणजे जालन्याची स्वारी महाराजांनी केल्यानंतर ते पन्हाळ्याला छत्रपती संभाजी महाराजांना भेटण्यासाठी गेले. त्या ठिकाणी भेट घेतली. तिथंच त्यांनी थोडंसं निश्चित केलेलं होतं की हे रायगडाचं जे स्वराज्य आहे ते रामराजांना द्यावं आणि पांडिचेरीपर्यंत जिंजीपर्यंत आपलं स्वराज्य पसरलेलं आहे, ती कर्नाटकचं सर्व जे काय आहे ते शंभूराजांना द्यावं असे सूचित वक्तव्य त्या ठिकाणी त्यांनी केलं होतं. आणि हे त्यांच्या मंत्री मंडळातील अष्टप्रधान मंडळांनाही थोडं काहीतरी माहिती होतं. या ठिकाणी महाराज आजारी पडले. किती तारखेला आजारी पडले? 21 मार्च 1680. त्यांचा आजार काय होता? त्यांचा आजार असा होता की आतड्यामध्ये जंतुसंसर्ग झालेला होता आणि खाल्लेलं काहीही किंवा सर्व वैद्यांनी दिलेली मात्रा औषधाची, आता त्यावेळचे वैद्य म्हणजे वात पित्त कप्प ह्यांची नाडी तपासून औषध उपचार करणारे होते. आताच्यासारखं काही प्रगत त्यावेळेला नव्हतं. आता एवढे महाराजांच्यावर उपचार चालू असताना महाराजांची तब्येत दिवसेदिवस खालावत चालली. कोणालाच काय समजून येईना. परंतु ह्याच्या अगोदर पण महाराज आजारी पडले होते. 2 महिन्याची त्यांनी विश्रांती घेतलेली होती सज्जनगडावरती. आजारातून बरेही झालेले होते. त्याच्यामुळे एवढं लोकांना वाटत नव्हतं की जीव घेणं हा आजार आहे म्हणून. 21 मार्च 1680ला महाराज आजारी पडल्यानंतर पुढचे जे 12 दिवस आहेत त्या 12 दिवसामध्ये क्षीण होत चालले महाराज आणि त्यांना रक्तस्राव चालू झाला. त्यांच्या आतड्यातून रक्तस्राव चालू झाला आणि तो काही थांबायला तयार नव्हता. महाराज त्यावेळेला एकदम बेशुद्ध अवस्थेमध्ये जाऊन पोचले असणार आणि त्यांना किंवा एकदम ग्लानी म्हणजे बोलण्याच्या परिस्थितीमध्ये सुद्धा अशक्तपणामुळे त्यांची क्षमता शेवटी राहिली नव्हती. त्यांच्याजवळ येणारे सर्व जे मुत्सद्दी मंडळी होती त्याच्यामध्ये सोयराबाई साहेब होत्या, रामराजे होते, निराजीपंत होते, रावजी सोमनाथ होते. ही प्रमुख मंडळी त्यावेळेला तिथं हजर होती. वैद्य होते वेगवेगळ्या प्रकारचे. सर्वांचे प्रयत्न निष्फळ व्हायला लागले. शेवटी महाराज बेशुद्ध अवस्थेत जात असताना सर्व जे आजूबाजूचे लोक आहेत ते महाराजांच्या भेटीसाठी आले, आपल्या राजाच्या भेटीसाठी तिथे आले आणि तिथे आल्यानंतर त्यांचे अश्रू अनावर होत होते. त्यावेळेला छत्रपती शिवराय म्हणाले सर्वांना, आता तुम्ही स्त्रीचे स्मरण करा, म्हणजे शंकराचे तुम्ही स्मरण करा आणि मीही करतो. आजपर्यंत असे पृथ्वी तलावरती किती आले आणि किती गेले, कशाला तुम्ही शोक करत आहात, असं निर्वाणीचं बोलले. आणि त्यांची तशी प्राप्त परिस्थितीच नव्हती किंवा ह्याच्यातून आपण आता जाऊ हे खुद्द महाराजांना सुद्धा त्याची काही कल्पना नव्हती. आणि बरोबर दिनांक 3 एप्रिल 1680 शनिवार दिनांक 3 एप्रिल 1680 दुसऱ्या प्रहरी म्हणजे 12 वाजताच्या सुमारास महाराजांनी आपला देह रायगडावरती ठेवला. शोकाकुल संपूर्ण प्रजा त्या ठिकाणी झाली. आता ज्या वेळेला महाराजांचा मृत्यू झाला त्यावेळेला स्वराज्याचे पंतप्रधान पुलमरी ह्या परगण्यामध्ये होते, अनाजी पंत सुर्नीस होते, ते चौल या परिसरामध्ये होते, हंबीरराव मोहिते
स्वराज्याचे सरसेनापती कराड परिसरात होते. म्हणजे ही महत्त्वाची ज्या 2-3 व्यक्ती आहेत, मंत्रीगण आहेत, हे मृत्यूसमयी रायगडावर यातील कोणीही नव्हतं. महाराजांचा मृत्यू झाल्यानंतर लगेचच गुप्तपणे सर्व बातमी ह्या दोघांना कळवण्यात आली. पुलमरी परगण्यात कळवण्यात आली पंतप्रधान मोरोपंतांना, चौल परगण्यामध्ये कळवण्यात आली अनाजी पंतांना. बरोबर अनाजी पंत 6व्या दिवशी रायगडावर आले महाराजांच्या मृत्यूनंतर, आणि श्राद्ध विधी आटपल्यानंतर मोरोपंत पेशवे पंतप्रधान स्वराज्याचे हे श्राद्ध विधी आटपल्यानंतर रायगडावर पोचले. पण ही बातमी कराडला सरनोबत हंबीरराव मोहिते यांना कळवण्यात आली नाही. सर्व काही कारभाराने विचार केले. महाराजांची जी अंतिम इच्छा होती ते येथील राज्य जे आहे ते रामराजांना देण्याविषयी कल जास्त मंत्रीगणांचा होता त्या ठिकाणी. सोयराबाईंना पण हे असंच वाटत होतं, आणि इकडे बातमी कळवली नाही. कारण काय, हे म्हणले यांचे सख्खे भाचे आहेत, हे कशाला कोणाच्या विरोधात जातील, म्हणून त्यांची मनधरणी करण्यासाठी आपण तिथे जाऊया असा विचार मंत्रिमंडळाने केला. ज्या वेळेला महाराजांचे महानिर्वाण झाले त्या ठिकाणी, त्यावेळेला त्यांची अंतिम मिरवणूक काढण्यात आली. राजसिंहासनाला वळसा घालून जे जगदीश्वराचं मंदिर होतं त्या जगदीश्वराच्या मंदिराच्या जवळच बेलकास्ते आणि संपूर्ण विधियुक्त महाराजांचं त्या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले. मंचिकारोहण त्या अगोदर, राजाचं अंत्यसंस्कार करण्या अगोदर सिंहासनाधीश्वर महाराज छत्रपती शिवराय असल्याने त्यांचा अंत्यविधी करण्या अगोदर रामराजांना चे मंचिकारोहण करण्यात आलेले होते. आता ही बाब झाली महाराजांच्या मृत्यूची. आता पुढे दिग्विजयकार आपल्या बखरीमध्ये म्हणतात की ही बाई म्हणजे सोयराबाई हिने महाराजांवरती काय केला, विषप्रयोग केला. त्यांना सर्व मंत्रिमंडळाची साथ होती. ह्या दुसरी एक बाब इथं लक्षात घेण्यासारखी आहे. छत्रपती शिवरायांच्या प्रथम पत्नी सईबाई निंबाळकर घराण्यातील होत्या. सईबाई राणीसाहेब यांचा मृत्यू हा दिग्विजय बखरीमध्ये नमूद करतात की 1676-1677 झाला. परंतु प्राप्त पुराव्यानुसार सईबाई राणीसाहेबांचा जो मृत्यू आहे तो प्रतापगडावरती छत्रपती शिवराय प्रतापगडाच्या मोहिमेवर असताना 5 सप्टेंबर 1659 सईबाई राणीसाहेबांचा मृत्यू झाल्याचं पुराव्यानिशी सिद्ध झालेलं आहे. आणि ही जी दिग्विजयकार बखर आहे, ही बखर ही 19व्या शतकामध्ये लिहिण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये त्याचा तो सारांश आहे, तो त्यांनी जे मांडलेलं आहे. सोयराबाई राणीसाहेब विषप्रयोग महाराजांना केला, याला कुठलाही समकालीन पुरावा त्या ठिकाणी बखरीमध्ये नमूद नाही. नुसतं कपोल कल्पित त्या ठिकाणी बखरीमध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. दुसरे एका चिटणीसाच्या बखरीमध्ये असं नमूद केलेलं आहे की शंभूराजांच्या तोंडी हे घालण्यात आलेलं आहे की शंभूराजे सांगत आहेत की तू बाबासाहेबांना सोयराबाईने विषप्रयोग केलेला आहे. वास्तविक शंभूराजे तसे म्हणतच नाही आहेत. ह्यालाही कुठलाही पुरावा नाही, कपोल कल्पित आहे. दुसरी गोष्ट, भीमसेन सक्सेना जो औरंगजेबाच्या दरबारामध्ये असायचा तो दक्षिणेत होता. त्यानं असं नमूद केलं की जालन्याच्या स्वारीमध्ये महाराजांनी तो एक कोण त्यांचा अवलिया होता त्याचं हालहाल केलं त्यांच्या सैनिकांनी, आणि त्यांचाच त्या अवलियाचा शाप लागला, म्हणून महाराज आजारी पडले आणि मृत्यू पावले. हा भीमसेन सक्सेना म्हणतो. हे कपोल कल्पित असल्यासारखंच आहे. आता ह्या 1-2 बकरीमध्ये नमूद केलेलं आहे की महाराजांचा सोयराबाई राणी साहेब यांनी विष प्रयोग करून केल्यामुळे झालेला आहे. त्याला कुठलाही आधार, कुठलाही पुरावा नाही. परंतु छत्रपती शिवराय हे यांचा मृत्यू
ज्वराने म्हणजे ताप येऊन आणि आतड्यामध्ये जंतुसंसर्ग होऊन त्यांना लूज मोशन चालू होऊन रक्तस्राव होत असल्यामुळे ते बेशुद्ध अवस्थेत गेले असावेत आणि ते गेले असा प्रत्यक्ष दुश्मनांच्या ग्रंथसंग्रहालयामध्ये एक लेख नमूद आहे, तो मी तुमच्यासमोर ठेवत आहे. पोर्तुगीजांची राजधानी लिस्बन या ठिकाणी ग्रंथालयामध्ये एक लेख समकालीन त्यावेळेचा असा सापडला. त्याच्यामध्ये हे पोर्तुगीज काय लिहितात, त्या लेखामध्ये पोर्तुगीज अधिकाऱ्याने लिहिलेलं आहे, छत्रपती शिवरायांच्या मृत्यूला 23 दिवस झाले असून शिवराय आजारी पडल्यापासून 12व्या दिवशी त्यांचा मृत्यू झाला. ही विश्वसनीय खबर आम्हाला समजली आहे. त्यांचा मृत्यू हा आतड्यामध्ये जंतुसंसर्ग झाल्यामुळे झाला असावा, असा लेख पोर्तुगीजांच्याकडं आजही उपलब्ध आहे. तो पुरावा समकालीन पुरावा म्हणून सनी. दुसरी गोष्ट, 91 कलमी बकर, चिटणीसांची बकर, परत दुसरी जी फॉरेस्ट बकर आहे, ह्या सर्व बकरीमध्ये सभासदांची बकर, ह्या सर्व बकरीमध्ये महाराजांचा मृत्यू हा ज्वराने म्हणजे ताप येऊन झाला आहे असंच नमूद केलेलं आहे. समकालीन पुराव्याच्या दृष्टीनं आत्ताच बोलल्याप्रमाणे पोर्तुगीजांच्या संग्रहालयामध्ये जो लेख सापडलेला आहे त्याच्यामध्ये अँथ्रॅक्स हा शब्द वापरलेला आहे त्यांनी. म्हणजे अँथ्रॅक्स हा रोग जो आहे तो कशामुळे होतो हे महत्त्वाचं कारण या ठिकाणी शिवप्रेमीने तुम्ही लक्षात घ्या. अँथ्रॅक्स हा 3 प्रकारचा असतो. एक त्वचेचा अँथ्रॅक्स असतो, एक आतड्याचा अँथ्रॅक्स असतो आणि एक फुफ्फुसाचा अँथ्रॅक्स असतो, जो पल्मरी म्हणून सनी म्हणलं जातं. परंतु हे जे अँथ्रॅक्सचे जंतू आहेत ते कशापासून तयार होतात? जो मनुष्य दीर्घकाळ गाई, बैल, गुरे, ढोरे, बकरी आणि घोड्यांच्या सहवासात राहतो त्याच्यातून ह्या रोगाचा प्रादुर्भाव होतो. आणि हा रोगाचा प्रादुर्भाव 3 प्रकारे होतो. शरीरावरती जखम झालेली असेल आणि ते जंतू जर तुमच्या शरीरामध्ये गेले तर त्यापासून त्वचेचा अँथ्रॅक्स होतो. श्वासावाटे हे जर जंतू तुमच्या फुफ्फुसामध्ये गेले तर तो पल्मरी अँथ्रॅक्स होतो. म्हणजे फुफ्फुसाचा न्यूमोनिया होऊन 8 दिवसातच तो रोगी दगावतो असं त्या ठिकाणी नमूद आहे. तिसरा जो अँथ्रॅक्स आहे तो आतड्याचा होतो. म्हणजे आतड्यामध्ये अन्नावाटे, आता हे अर्धवट शिजवलेले अन्न असेल तर ते जंतू मरत नाहीत, ते पोटात जातात, हळूहळू आतड्यावर ते आक्रमण करतात आणि नंतर ब्लडिंग चालू होऊन हगवण हा शब्द मराठीमध्ये आहे. म्हणजे थोडक्यात लूज मोशन आताच्या भाषेमध्ये बोलण्यास येतो. तो शब्द या ठिकाणी नमूद करावा असा वाटतो की ह्या गोष्टी घडल्यामुळे तुम्हाला अँथ्रॅक्स होतो. छत्रपती शिवरायांना जो अँथ्रॅक्स झालेला आहे तो आतड्याचा अँथ्रॅक्स आहे. आतड्याचा अँथ्रॅक्समध्ये शेवटी कोमात जाऊन बेशुद्ध अवस्थेत रोगी जातो आणि त्याच्या आतड्यातून रक्तस्राव होऊन रोगी दगावतो. हीच परिस्थिती छत्रपती शिवरायांच्या बाबतीत घडल्या असल्याचे हे नमूद आपल्यास करावासे वाटते. म्हणजे थोडक्यात छत्रपती शिवरायांचा मृत्यू सोयराबाई राणीसाहेब यांनी कुठलाही विष प्रयोग केलेला नव्हता. त्या विष प्रयोग करतील असं कुठलंही त्या ठिकाणी पुरावा उपलब्ध नाही. आणि सोयराबाई राणीसाहेब पण महाराजांवरती प्रेम करणारे रायगडावरील असलेली व्यक्ती, आज तुम्ही आम्ही जर ह्या गोष्टीचा विचार केला तर महाराजांवर प्रेम करणाऱ्या सोयराबाई राणीसाहेब कितीही कसलाही स्वार्थ असू द्या पण स्वतःचा नवऱ्याचा बळी त्या देतील का? सोयराबाई राणीसाहेब काहीच केलेलं नाही. उलट छत्रपती संभाजी महाराज रायगडावरती आल्यानंतर सोयराबाई राणीसाहेब सांत्वन केलेलं आहे या ठिकाणी. त्या कशाला हो आपल्या पतीला विष घालून मारतील? शक्यच नाही. बरं विष घालून मारलं पण तुम्ही पुरावा द्या ना. हे शिवदिग्विजयकार आपल्या बकरीमध्ये नुसतं लेखच्या लेख नमूद करतायत. भीमसेन सक्सेना म्हणतो की असा आजारी पडला त्याला बद्दुआ लागलेल्या. पुरावा द्या ना तुम्ही.
ह्या जशा बाबी आहेत 91 कलमी बकर आहे, फॉरेस्ट बकर आहे, तुमची सभासदांची बकर आहे, अनंत कृष्णाजी सभासदांनी 1695ला लिहिलेली बकर आहे. त्याच्यामध्ये त्यांनी संपूर्ण शिवरायांचे जे जे प्रसंग आहे ते स्वतः डोळ्यांनी पाहिलेले आहेत. ही विश्वसनीय बकर मानली जाते. लिप्सन पोर्तुगीजांच्या ग्रंथालयामध्ये सापडलेला लेख समकालीन आहे. ते अधिकारी छत्रपती शिवरायांच्याबद्दल काय म्हणतात? अंतरॅक्स हा रोग झालेलाच आहे, ज्वराची बाधा उत्पन्न झाली त्या रोगामुळे छत्रपती शिवरायांना. अशा ह्या निष्कर्षाबाबत मला स्वतः असं वाटतं की मी जे जे इतिहासामध्ये वाचलेलं आहे, वाचन केलेलं आहे, प्रदीर्घपणे मी वाचन केलेलं आहे, त्यामध्ये छत्रपती शिवरायांचा मृत्यू हा आतड्याचा अंथरॅक्स होऊन, आतड्यांना रक्तस्राव होऊन त्यांचं प्राणोत्क्रम झालेलं आहे असं स्पष्टपणे आपणास म्हणावं जातं. त्या ठिकाणी 91 सभासदांची बकर, 91 कलमी बकर असेल, तुमचं फॉरेस्ट बकर असेल, ह्या सर्व बकरींचा जो उल्लेख करण्यात आलेला आहे त्या समकालीन बकरी आहेत. आणि दिग्विजयकार आपल्या बकरीमध्ये नमूद करतात ते 19व्या शतकातील बकर आहे. आणि सभासदांची जी बकर आहे ती लगी महाराजांच्या मृत्यूनंतर 1695ला लिहिलेली बकर आहे. ह्या सर्व गोष्टीचा विचार केला तर छत्रपती शिवरायांचा मृत्यू हा नैसर्गिक मृत्यू झालेला आहे की जो मृत्यू कुणाच्याही ध्यानी मनी नसताना तो घडला गेलेला आहे असं आग्रहानं नमूद करावं असं वाटतं. ह्याच्यामध्ये काही बाबींची जर उणीव असेल तर इतिहासकारांनी मला कॉमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सनी मला कळवावं. त्यायोगे मी अजून सुधारणा करीन. ह्या गोष्टीमध्ये सर्व मोठमोठ्या इतिहासकारांची जी काही मतं आहेत, माझ्या वाचण्यामध्ये जे जे काय शिवाजी महाराजांच्याबद्दल पुस्तक आलेले आहेत, मग त्यामध्ये पुरंदऱ्यांचा खंड 1, राजा शिवछत्रपती खंड 1, खंड 2 असेल, वाशी बेंद्र्यांचा खंड 1, खंड 2 असेल, विजयराज देशमुखचा शककर्ते शिवराय खंड 1, खंड 2 असेल, प्राध्यापक नामदेवराव जाधव यांचा खरा शिवाजी असेल, लढाया व्यतिरिक्त छत्रपती शिवरायांचा इतिहास असेल, आणि अशी पुस्तकं मी जी वाचलेली आहेत इतिहासाची, त्याची संपूर्ण हाच निष्कर्ष निघत आहे जो मोठमोठ्या इतिहासकारांना च्या मनामध्ये त्यांनी उद्बोधित केलेलं आहे, त्यांनी प्रगट केलेलं आहे. तीच बाजू, तीच वस्तुस्थिती मी आज तुमच्यासमोर मांडलेली आहे. जय शिवराय.